नमस्कार, मी उर्मिला गवळी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, छोट्या काठापासून आज आपण डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथं उंची घेतलेली आहे मी 14 आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळवून घेतलेलं आहे मार्जिंगसाठी. तर बघा, इथं घडी घेतलेली आहे, म्हणजे 10 फिटिंग आहे आणि 1.5 इंच प्लस घेतलेला आहे मार्जिंगसाठी. तर बघा, इथं शोल्डर घेतलेलं आहे 5.5चं, मोंडा घेतलेला आहे 5.5चा, खडूने मार्किंग केलेली आहे आणि इथं घेतलेला आहे 1.5 इंच गोल राऊंड देऊन कट केलेला आहे मोंडा. इथं गळा तुम्ही घेऊ शकता 2.5 किंवा 2.25. तर बघा, इथं मी 2.25 घेतलेला आहे. त्याच्यानंतर तर बघा, इथं गळ्याची उंची घेतलेली आहे मी 10.5, इथं घेतलेलं आहे 2.5. आता याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याची उंची कमी जास्त तुम्ही करू शकता. तर बघा, बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर इथं मी गोल राऊंड घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर खडूने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. खडूने मार्किंग केलेली आहे तशी. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेऊया. तर बघा, कट करून झाल्याच्यानंतर आता इथं आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, सुईचं ठेवून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती हे जे अस्तरचं कापड आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, पिना पॅक करून घेतलेल्या अशी आपल्याला गळ्याला टीप मारायची आणि कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. पिना पॅक करून घ्यायच्या, म्हणजे कसं आपलं कापड इकडे तिकडे सरकत नाही. कारण जेव्हा आपण शिवतो तेव्हा कारण येतं शिवायला मोठं होतं, त्याच्यामुळे हे शिवता वेळेस इकडे तिकडे सरकतं. त्याच्यामुळे पिना पॅक करायच्या आणि हाताने पण व्यवस्थित असं दाबून धरायचं आणि पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची. तर बघा, पूर्ण गळ्याला टीप मारून झाल्याच्यानंतर टीप मारून झाल्याच्यानंतर व्यवस्थित तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, सरळ अशी कमरेला टीप मारून घ्यायची. त्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आणि पिना काढून घ्यायची आहे. तर बघा, पिना काढून घेतल्याच्यानंतर आता जो आतलं कापड आहे ब्लाऊज पीस असं ते आपल्याला अस्तर लेवल असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, धम्माने आपल्याला व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे आहे. म्हणजे छोटे छोटे कट मारले तर ब्लाऊजची एकदम पलटायला सोपं जातं आणि खेचल्यावाने वगैरे होत नाही. तर बघा, असं ओपन जागा आहे तिथून हात घालून आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सरळ करून घेतल्याच्यानंतर आता याला आपल्याला टीप मारायची आहे. तर बघा, काठोकाठ असं व्यवस्थित अस्तर लेवल आणि ब्लाऊज पीस लेवल आपल्याला टीप मारायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा, व्यवस्थित असं टिप मारून झाल्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या चॅनलवरती मी सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. बोटनेक कटिंग आहे, डिझाईन पण आहे, फोरटक्स कटिंग डिझाईन ते पण आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, व्यवस्थित असं उलटी बाजू केल्याच्यानंतर अस्तर लेवल अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण याच्यावरती या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर परत कमरेला पण परत एक टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग येते. तर बघा, व्यवस्थित असं झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर बघा, व्यवस्थित पूर्ण याच्यावरती असंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, पूर्ण कट करून झाल्याच्यानंतर हे बघा, आपला असा गळा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे. असं 1.5 इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आणि सरळ लाईन मारून घेतलेली, असं थोडंसं असा गोल आकार देऊन असा टोक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडून आपल्याला इकडच्या साईडने पण खडूचं आहे जी मार्किंग ती इकडून उमटून अशी पलटी मारून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं दाबून ते असं उमटून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर इकडचं उमटून झाल्याच्यानंतर खडूने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. परत आपल्याला घ्यायचं आहे कॅनव्हास घ्यायचा असा ठेवून आणि हाईत तसं आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे तशी. परत आपल्याला आता हे कापड आहे कॅनव्हास आहे तो आपल्याला डबल घ्यायचा आहे, म्हणजे डबल आपल्याला दोन्हीकडचे 2 भाग कट होतील. तर बघा, व्यवस्थित अशी खडूने जी मार्किंग केलेली आहे ती आपल्याला आता 2 कट करून घ्यायची आहे. तर बघा, मी पेनाने पण केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पण दिसेल की मी हे कशी मार्किंग केलेली आहे. तर बघा, व्यवस्थित असं झाल्याच्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, इकडची बाजू पण आपल्याला तशीच कट करून घ्यायची आहे. तर बघा, दोन्हीकडचे 2 भाग आपले हे तयार झालेले आहे कॅनव्हासचे. तर बघा, छोटासा काठ उरलेला होता, तर मग याच्यामधून मी बाईला पण काही टाकलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा घेतलेला आहे, तो आपल्याला पाठीमागून पॅच टाकायचा आहे. तर बघा, 2 असेच आपल्याला कॅनव्हास मापाचे काढून घ्यायचे आहे आणि आता हे आपल्याला पिन लावून पॅक करून याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, असं सगळ्या बाजूकडून याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे चारही कोपऱ्यांनी, म्हणजे हे पक्कं होईल. तर बघा, ते काठ आहे तो आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी जोडून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे.
तर बघा त्याच्यानंतर थोडं थोडं कापड ठेवायचं आहे आपल्याला आणि बाकीचं कट करून घ्यायचं आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे आहे, म्हणजे आपल्याला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे धागे वगैरे निघणार नाही. तर बघा कट मारून झाल्याच्यानंतर आपल्याला अशी पलटी मारायची आतमध्ये आणि याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूकडून. तर बघा असं सुंदर असा आपला हा रेडी होतो पॅच, म्हणजे धागे वगैरे पण निघत नाही काही नाही. तर बघा व्यवस्थित असं पूर्ण याच्यावरती आपण टिप मारून घेऊया. तर बघा या ब्लाऊजची मी जे बोटनेकचं ब्लाऊज टाकलेलं आहे त्याच्यावाली मी कटिंग पण टाकलेली आहे आणि डिझाईन पण टाकलेली समोरची, आणि त्याची ती पण तुम्ही नक्की बघा. 40 साईजचे म्हणजे 3 साईजचे टाकलेले आहे ते पण नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला, समजून या पद्धतीने. तर बघा दुसरा पण पॅच आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही पॅच तयार करून झाल्याच्यानंतर जशी आपण खडूने मार्किंग केलेली आहे तिथं आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि पेनाने पॅक करून घ्यायचे आहे. तर बघा आता पेना पॅक करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण बाजूने असे पॅक करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि सारखे आपल्याला दोन्हीकडचे सारखे आलेले आहे का नाही ते बघून चेक करून मगच पॅक करायचे आहे. असेच पॅक करायचे म्हणजे ते खालीवर पण होऊ शकते. तर बघा व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता इकडचा पण आपण तसंच पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा इकडचे दोन्हीकडचे पण पॅक करून झालेले आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता मी काय इथं घेतलेलं आहे छोटेसं ही लेस घेतलेली आहे. पहिले आता आपण इथं गोल याच्यावरती लावून घेऊया. तर बघा अशी इथं लावून घ्यायची आहे या पद्धतीने लेस आणि उरलेली आपल्याला कट करून टाकायची आहे. तर बघा याच्यावरती डबल टिप मारून घेऊ किंवा तुम्ही सिंगल पण मारले तरी पण चालेल. तर बघा उरलेली आपल्याला कट करून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे पॅच लावून झालेले आहे आपले दोन्हीकडचे दोन. त्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडने पण मी तुकडा करून घेतलेला आहे लेसचा आणि तो इकडच्या साईडने असा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्यावाला जे पॅचचं आहे हे कोपरा तिथं आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची आहे अर्धवटमध्ये या पद्धतीने. तर बघा इथून लावून झाल्याच्या नंतर याच्यावरती डबल टिप मारायची आणि उरलेली जी लेस आहे कोपरा तो कट करायचा, धागे पण कट करून घ्यायचे या पद्धतीने. तर बघा इकडच्या साईडने पण सेम तशीच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीकडची लेस लावून झाल्याच्या नंतर आता जशी आपण ही खडूने मार्किंग केलेली आहे ही पण इकडून उमटून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मी त्याच्यानंतर ही मार्किंग केल्याच्यानंतर मी पुसून परत दुसऱ्या खाली थोडं केलं होतं, कारण ते चांगलं दिसत नव्हतं त्या साईडला लेस, म्हणून मग मी थोडी खाली घेतली अजून आणि इकडच्या साईडने त्याचीवाली मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने अशी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडने पण अशीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इकडच्या साईडने वरून आपल्याला अशी खाली लेस लावून जायचं आहे, म्हणजे याचावाला जो पॅच आहे त्याच्यावाला पण कोपरा पॅक होऊन जातो. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला लेस ही लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तशी खडूने मार्किंग केलेली आहे तशी आपण आता ही लेस लावून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला परत डबल टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा पूर्ण याच्यावरती अशी लावून घेतलेली आहे, उरलेली आपल्याला कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा डबल टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पण सेम अशीच या पद्धतीने लावून घ्यायची आहे. तर बघा दुसऱ्या साईडने पण लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं कॅनव्हासचं कापड घेतलेलं आहे 2.5 बाय 2.5चं. तर कॅनव्हास घेतलेला आहे आणि ब्लाऊज पिसाचं काठ पण घेतलेलं आहे. तर बघा हा याच्यावरती चारी बाजूकडून पॅक करून घ्यायचा आहे पहिले. तर बघा मी याला जॉईंट देऊन घेतलेला आहे, मध्ये थोडासा काठ होता तर डबल मी काठ करून घेतलेला आहे आणि जोडून घेतलेला आहे आणि थोडं असं साईडने कापड ठेवायचं आणि याच्यावरती छोटे छोटे असे काठ. तर बघा छोटे छोटे असे याच्यावरती कट मारून घ्यायचे आहे आणि हे आतमध्ये असे आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे ह्याच्यावाले दाणे वगैरे दिसणार नाही. तर बघा व्यवस्थित असे कोपरे आपल्याला याच्यामध्ये दुमडून मध्ये पॅक करून घ्यायचे आहे चारी बाजूकडून व्यवस्थित, म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही. तर बघा व्यवस्थित असं पॅक करून झालेलं आहे. धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचा मध्य घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा याचा मध्य घेऊन आपल्याला असं पॅक करायचं आहे इथं. तर बघा याच्यानंतर असे चारी बाजूकडून परत आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित असं पक्क करून घेतलेलं आहे, धागे वगैरे कट केलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आपण हे आधी पण लेस लावून घेतलेली असती तर पक्की झाली असती, म्हणजे पॅक झाली असती त्याच्यामध्ये ज्या गोल राऊंडमध्ये, पण काही हरकत नाही याच्यामध्ये पण तुम्ही पॅक करून घेऊ शकता व्यवस्थित. तर बघा तिथं कोपरा आलेला आहे, तिथं आपल्याला अशी लेसला घडी घालून घ्यायची आहे छोटीशी, म्हणजे व्यवस्थित असे कोपरे तयार होते. तर बघा व्यवस्थित अशी कोपरे काढून घ्यायचे आहे आणि टिप मारून घ्यायची आणि इथं आपल्याला जास्तीचं कट करायचं आणि आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पक्की टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा याच्यावरती आपल्याला परत 2 डबल टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित याच्यावाले कोपरे पण पॅक होते. तर बघा व्यवस्थित असं आतमध्ये दाबून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने डबल, आणि एकदम व्यवस्थित पॅक होऊन जाईल. त्याच्यानंतर याला आपल्याला
पॅक करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असे धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा हे सुंदर असा आपला पॅच पण तयार झालेला आहे. एकदम सुंदर अशी आपली डिझाईन पण तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा असं मध्ये घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी टक्स मारून घ्यायचे आहे अशी तिरकी आपल्याला. तर बघा व्यवस्थित असं टक्स मारून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती असं हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. तर बघा आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहे. आता पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया. तर बघा ही पहिलेच मी समोरचा भाग शिवून घेतलेला होता. त्याच्यानंतर पूर्ण डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि नॉट पण मी लावून घेतलेली आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.